इथे आध्यात्मिक जर विचार केला तर सगळे आपणच होता. 15व्या अध्यायातला पहिला श्लोक उत्तानपाद. ऊर्ध्वमूलमद शाखम अश्वस्तम प्रावरव्यम छंदांसे सेपर्णानि यस्समेद सविदवीत अदश्य मूलानुसंततानि कर्मानुबंधेन मनुष्यलोकी. काय का नाही. 15वा अध्याय म्हणजे जीवदशा. आईच्या गर्भात जो खाली डोका आणि वर पाय करून असतो 9 मास तो उत्तानपाद म्हणजे जीव. किंवा झाडाच्या मुळे जमिनीत असतात आणि पानं वगैरे सगळे शेंडावर असतो. हे उलट झाड आहे ज्याच्यामुळे डोक्यावर आहे. मनुष्य जीव सांगू ना. उत्तानपादाला 2 स्त्री आहेत. आता इथे मी सहज एक प्रश्न विचारतो. सहज प्रश्न विचारतो. सहज. वल्लभ साहेब तुम्हाला किती बायका? धर्मपत्नी. वा आलेलं नाही वाटतं इथे. आलेलं नाही वाटतं इथे. आलेत का? अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला किती दादा? एकच. विचार सगळ्यांना. मला 4 आहेत. चार. तर जाऊ दे. मला 4 असतात. तुम्हाला किती बायका आहेत? आज काहीतरी उलट विचारता. बाय म्हटलं बायका असतात. बायांना बायका असतात. नवरे असतात. नवरे नवरा असतो. जास्त नाही बोलू शिल्लक नको. 4 बायका. प्रत्येक जीवाला 4 बायका असतात. प्रत्येकाला. घरी जाऊन भांडू नका. 3 कुठे दाखवा. तुम्हाला मी आज जेवायला देणार असं करतो. एका राजाला 4 बायका होत्या. 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. किती आवडत्या होत्या? 3 आवडत्या होत्या, 1 नावडती होती. पण राजा अत्यंत भाविक आणि तपस्वी असल्यामुळं त्याला एक दिवस त्याचा मृत्यू समजला की उद्या आपल्याला सकाळी मरण आपलं उद्या आहे. कोणाला? राजा चित्त एकाग्र आहे. हे संगीत जरा बंद करा. कारण ते संगीत स्वरात नसल्यामुळे माझा स्वरूप होत. बघा लक्ष द्या. राजाला कळलं की उद्या सकाळी आपलं मरण आहे. अरे वा मोठं हार्मोनियम आहे. तिला इकडे बघायला हवं. चामुंडा इकडे बघ, इकडे बघ. बरोबर शांततेने बसायचं. हा तू स्वतः एवढी कुठे मांजर त्या मांजरीच्या मागे काय लागली? दुसरं उठलं तिकडे. बरं का सगळा विषय असं त्यांचं कामच ते केलं. पण आता जागचं हलायचं नाही. फार मोठी शिक्षा आहे. बघा बघा राजाला कळलं की उद्या आपल्याला सकाळी मारायचं. म्हणून राजा सगळ्यात आवडती जी स्त्री होती तिच्याजवळ सगळ्यात आवडती. राणीने विचारलं, राजा तुम्ही उदास आहे? आज लहान मदन आहे तुमचं, का उदास आहे? राणी खरं सांगू त्यासाठीच तुझ्याकडे आले. बघ मी उद्या सकाळी मरणार आहे, तू माझ्यासोबत येशील का? आवडत्या राणीने विचारलं. ती राणी जोरजोरात हसायला लागली. राजा उद्या मरणार आहे, राजा उद्या मरणार आहे, राजा उद्या मरणार आहे. खळखळून हसायला लागली. बायकोला दुःख व्हावं का आनंद व्हावं? दुःख व्हावं. हिला आनंद झाला, ती हसायला लागली. राणी तू हसतेस, मी तुला विचारलंय तू माझ्यासोबत येशील का? म्हणजे राजा तू उद्या जर मरणार आहे तर मी तुझ्यासोबत येत नाही, मी दुसऱ्यासोबत लग्न करून घेईल. राजा अजून खिन्न झाला होता. दुसऱ्या आवडत्या स्त्रीकडे गेला. तिला तोच प्रश्न विचारला की मी उद्या सकाळी मरणार आहे, तू माझ्यासोबत येशील का?
ती म्हणायला लागली नाही राजा, तू जर राहणार नाही तर मी पण राहणार नाही, पण सोबत येणार. तिसरीकडे गेला, तिसरी आवडती होती, तिला सांगितलं, तिला विचारलं की नागर आणि तू माझ्यासोबत येशील का? तिनं सांगितलं राजा मी तुझ्यासोबत येणार नाही, पण स्मशानापर्यंत मात्र तुझ्यासोबत येईल, तिथून पुढे येणार नाही. चौथी नावडतीच होती, त्यामुळे तिला विचारायचं नाही. राजा जाऊन सिंहासनावर बसला, पण नावडती स्त्रीचं याच्याकडे लक्ष होतं. ती धावत आली आणि पाय धरले, पाय चेपायला लागली, म्हणायला लागली राजा मी जरी तुला आवडत नसली, मी नावडती स्त्री जरी असली तरी मी तुझी पत्नीच आहेस, मला सांग काय तू काय सांगू तुला? राजा तिच्या थोडासा ओरडला, काय सांगू तुला? मी उद्या सकाळी मरणार, 3 राण्यांना विचारलं ते माझ्यासोबत यायला तयार नाही, तुला विचारून काय फायदा आहे, तू तर नावडतीच ना. त्यावेळेस मात्र येणं सांगितलं, मी जरी नावडती असली तरी तू जर मरणार आहे ना तर मी तुझ्या सोबत आल्याशिवाय राहणार नाही. तू नाही म्हटलं तरी मी सोबत येणार आहे, आणि हो म्हटलं तरी सोबत येणार आहे. दृष्टांत संपला. सिद्धांत असा आहे, राजा म्हणजे जीव, राजा म्हणजे जीव. जीवामध्ये माणूस आणि स्त्री यात भेद नाही. तुमचाही जीव माझा जीव माझा सारखाच. प्रत्येक जीवाला 4 राणी आहेत, 3 आवडते आहेत, 1 नावडती. सर्वात आवडती जी राणी आहे ती हसली आणि तिनं म्हटलं होतं की मी दुसऱ्यासोबत लग्न करून घेईल, ती म्हणजे संपत्ती. आपण कमवायची आणि दुसऱ्याच्या स्वाधीन करायची, ती दुसऱ्याची होऊन जाते. कमवली आपण, पत्नी आपली आहे, संपत्ती आपली आहे, पण आपल्या मुलांच्या स्वाधीन ती करून देतो. म्हणून तिनं सांगितलं मी दुसऱ्याची लग्न करेल, संपत्ती दुसऱ्याची होती. दुसरी आवडती स्त्रीला प्रश्न विचारला होता, तू माझ्यासोबत येशील का? तिनं सांगितलं होतं की मी येणार नाही, राहणार सुद्धा नाही, पण तुझ्यासोबत येणार नाही. दुसरी संपत्ती देह सोबत येत नाही आणि राहतही नाही, जाळून टाकावं लागतो. तिसरी संपत्ती तिसऱ्या राणीला विचारलं, तिसऱ्या राणीने सांगितलं मी फक्त स्मशानापर्यंत येईल, ते म्हणजे घनगोत्र, इष्टमित्र, आई वडील, भाऊ बंध सगळे कुठपर्यंत येणार, पुढे येत. ती तिसरी राणी आहे महाराज, ती सुद्धा आपणच कमवलेली आहे, आपणच संबंध निर्माण केलेले आहेत. माझे ते माझे ते माझे ते माझे. त्या 3 संपत्त्या, 3 राण्या, त्या 3 राण्या आपल्या आवडत्या असल्यावरही सुद्धा आपल्या सोबत येत नाही. पण चौथी जी राणी आहे ती नावडती आहे. हो, तुकोबारायांनी प्रमाण दिलं, तुका म्हणे एका मरणीची सरे, तुका म्हणे एका मरणीची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. जी नीतिमत्ता आहे, जी कीर्ती आहे, ती आपली नावडती स्त्री आहे. कोणालाच ती आवडत. ध्रुवाच्या कथेत हेच सांगितलं. उत्तानपाद राजाला 2 स्त्री होत्या, एक आवडती एक नावडती. एकीचं आवडती जी होती तिचं नाव होतं सुरुची, आणि जी नावडती होती तिचं नाव सुनीती असं. नीती ही बुद्धीशी संपर्क ठेवते. नीती कुठे संपर्क ठेवते? बुद्धीशी संपर्क ठेवते. आणि रुची ही मनाशी संपर्क ठेवते. नाही कळून आपण म्हणतो की सर, एक मन म्हणतं कथेला जावं आणि एक मन म्हणतं सिरियल पाहावं. आपली सिरियल पण उठली नाही. एक मन म्हणते कथेला जा, पण ते एक मन नाही, 2 मन नाही आहे. त्यातली नीतीची जी भाषा आहे ती बुद्धिमत्ता करत असते, बुद्धी करत असते. नीती काय आहे? कथेला जावं. बुद्धीला ते पटायला लागतं की आपण कथेला जावं, पण मन मोठं विचित्र आहे. मनाला काय आवडतं? सिरियल आवडतं. मन मोठं विचित्र. मन चंचल चतुर, चतुर आहे चंचल. सुरुची, रुची ही मनाच्या ठिकाणी. एक दिवस बुद्धीपासून जन्माला आलेला सत्सद विवेक म्हणजे ध्रुव आढळ, आणि मनाच्या विषयाच्या ठिकाणी मनापासून जन्माला आलेला, मनाच्या पासून जन्माला आलेला विकार. बघा, विवेक आणि विकार यामध्ये फरक आहे. विषयाच्या ठिकाणी उत्पन्न होणारा विचार जो आहे तो विकार असतो.
समोर येणारी सुंदर स्त्री, तिचं सौंदर्य बघावं का ना बघावं? काय म्हणणे? विषय असा आहे, सांगण्याची पद्धत वेगळी. बघू नका, समोरून येणारी सुंदर स्त्री बघावी का न बघावी, तर भगवंताने निर्माण केलेलं सौंदर्य त्याचा अपमान करू नये. पण बघताना ती स्त्री जी समोरून येते ती माझी भगिनी आहे, ती माझी माता आहे, हा विषय अंतःकरणात धरून जर बघितली तर बघायला हरकत. परमात्म्याने एवढं सुंदर सौंदर्य जवळ बनवलेलं आहे महाराज जगामध्ये. गुलाबाचं फुल पाहिल्याशिवाय राहतं का माणूस? कमळाचं फुल बघितल्याशिवाय मन भरतं का? तसंच आहे. अहो, निसर्गातलं सौंदर्य आम्ही येताना आता बघितलं, तो एक घाट लागलाय. त्या डोंगरावर अर्ध्या मनापर्यंत ढग आलेली होती आणि बाजूला दरीमध्ये एक गाव होतं, सुंदरसं छोटस गाव. कोणतं मला माहित नाही, गावाचं लक्ष नाही माझं. डाव्या बाजूला येताना डाव्या बाजूला आहे, लाइटिंग लागलेली होती सुंदर, इकडून ढग दाटलेली होती. अतिशय सुंदर मनोरम्य देखावा होता. बघावा का ना बघावा? परमात्म्यानं निर्माण केलेलं सौंदर्य आहे महाराज. निसर्ग, नैसर्गिक सौंदर्य, निसर्ग येतो. पण त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन विषयी नसा. म्हणून मनाच्या ठिकाणी जे निर्माण होतो तो विषय, तो विकार आहे, आणि बुद्धीच्या ठिकाणी जो निर्माण होतो तो विवेक आहे. विचार दोन्ही आहे. बुद्धीचा विचार विवेकशीलता आहे आणि मनाचा विचार हा विकारित आहे, तो विकारशीलता. उत्तम नाव दिले त्या मुलाला. काय दिले? सुरुचीचा मुलगा उत्तम आणि सुनीतीचा ध्रुव. एक दिवस ध्रुव बाळ नगर पाहण्यासाठी आलेला आहे आणि पाहता पाहता राजवाडा पाहिलेला आहे. राजवाड्यामध्ये प्रवेश करावा असं त्याची इच्छा झाली, म्हणून राजवाड्यावर जो द्वारपाल होता त्या द्वारपालावर विजय प्राप्त केला. इथे अध्यात्म आहे, आता टोटल अध्यात्म. आता मी सांगतो ना, अध्यात्म सांगायचं जर म्हटलं तर आम्ही 15 दिवसाची कथा करतो आहे का? किती वाजले का? टायमाकडे माझं लक्ष नसतं. 3 वाजले. बापरे, 3 तास गेले हो. अंतःकरण रूपी राजवाड्यामध्ये प्रवेश करण्यासाठी क्रोध रूपी द्वारपालावर पहिले विजय प्राप्त करणार. कोणता कोणता द्वारपाल? क्रोध. क्रोधावर विजय प्राप्त केल्याशिवाय अंतःकरणामध्ये प्रवेश करता येतच नाही. करताच येत नाही. चतुष्ट त्यामध्ये प्रवेश करावा. एक विशेष सरिता ओलांडून गेल्याशिवाय अंतःकरण प्राप्त होत नाही. ती नदी आहे.